थारपेडंबी या संघामध्ये खेळत असताना यावेळी मात्र पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय. आपण पाहतोय फिल्डिंगची सजावट. शॉट थर्डमॅन आहे, शॉट फाईन लेग आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर मिड विकेट आहे आणि एक क्षेत्ररक्षक वाईडिश मिड ऑन क्षेत्रात आहे. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन क्षेत्रात आहे. तदनंतर एक क्षेत्ररक्षक मिड ऑफ क्षेत्रात आहे. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय शॉट कव्हर क्षेत्रात आहे. एक क्षेत्ररक्षक शॉट पॉईंट क्षेत्रात असताना पहिला चेंडू आपण पाहणार आहोत. जतीन वर्सेस सुमित. लेट्स सी व्हॉट विल बी हॅपन इन दिस मॅच. लेट्स प्ले, लेट्स द बॅटल बिगिन. पहिला चेंडू शॉर्टिश पद्धतीचा चेंडू यावेळी लावडापील पाहायला मिळतोय. उत्साह पहिल्या चेंडूवर पाहायला जरूर मिळाला, कारण जरूर आपण पाहतो ही स्पर्धा YouTube लाईव्हच्या माध्यमातून दाखवली जाते, अर्थातच क्रिकेट अलिबाग.in च्या माध्यमातून. पहिला चेंडू चांगला होता, गुडलेन स्पॉटवर चेंडू आपटला आणि तदनंतर थोडासा बाहेरच्या दिशेने गेलेला असताना हा चेंडू आपण पाहतोय. पहिल्याच चेंडूवर इरादे स्पष्ट केले होते जरूर जतीनने, परंतु हा चेंडू थोडासा दिशाहीन पाहायला मिळाला आणि तदनंतर पंचांनी हा चेंडू वाईड असं घोषित केला. धावसंख्येचा श्रीगणेशा झालाय अर्थातच अतिरिक्त धावसंख्येने. शॉर्ट पिच पद्धतीचा चिन्ह पुनश्च एकदा आपल्याला यावेळी पाहायला मिळाला आणि तदनंतर पंच यावेळी मात्र कोणतीही चूक करत नाहीयेत आणि वाईड असं पंचांनी घोषित केलेलं असताना 2 धावसंख्या झालेली आहे एका चेंडूच्या समाप्तीनंतर. अशा पद्धतीचं म्हणावं लागेल. पहिला चेंडू थोडासा चांगला होता, जस्ट मिस वाईड असं म्हणावं लागेल. परंतु तदनंतर लेग कट करण्याच्या नादात यावेळी मात्र चेंडू जातोय तो आउटसाइड ऑफ स्टंपला वाईड यासाठी. मोठा फटका जरूर पाहायला मिळतोय. स्लॉट मधील चेंडूला पुरेपूर समाचार. चेंडू सीमा रेषा पार 6 धावांसाठी. विनंती असेल कोणतीही चूक तुम्ही करू नका. इथे बसून राहू नका. आपली जरूर तुमच्या मंडळाची मॅच आहे, परंतु तुम्ही चौफेर राहायचा. हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला शॉर्ट पॉईंटच्या दिशेला. तिथे फिल्डर तैनात होता, स्वतः बॉलर चेंडू खाली गेला आणि अर्थातच या चेंडू मागे मिळाली ती एक धाव. धावसंख्या 9 झालेली आहे बिनबाद 9. आपण पाहिलं तर सुमितच्या बॅटमधून एक शॉर्ट ऑन पूल पाहायला मिळाला मिड विकेट क्षेत्रात 6 धावांसाठी. चांगला फटका पाहायला मिळाला, चांगला बॉडी लँग्वेज, चांगला त्याचं आपण पाहिलं तर बॅलन्स होता आणि चांगला चेंडू पूल केला असं म्हणता येईल. रोहित शर्माचा जरूर जर्सी नंबर त्याच्या टी शर्टवर आहे, परंतु त्याच्या सारखा त्याने शॉट खेळला असं म्हणावं लागेल. पुन्हा एकदा वळतोय मॅचकडे, ज्यावेळी सिद्धेश आपल्याला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून सुद्धा लॉंग लेग सीमा रेषेबाहेर चेंडू जातोय 6 धावांसाठी. यस डीजे. धन्यवाद डीजे. सिद्धेशच्या बॅटमधून पहिल्या चेंडू इरादे स्पष्ट केले त्याने. चेंडू सीमारेषा पार ठोकला 6 धावांसाठी. पुन्हा एकदा कमबॅकिंग डिलिव्हरी टाकण्याच्या हेतूने यावेळी मात्र आपण पाहिलं तर मागे चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. धाव चोरटी घेण्याचा जरूर प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु सिद्धेशने जे नकारात्मक उत्तर दिलं त्यामुळे ही धाव घेण्याची संभावना होती ती मोडून काढली अर्थातच गोलंदाजी करणाऱ्या टीमने. कमबॅकिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. जर चेंडू बॅटच्या कडेला जर लागला असता तरी थर्डमॅनच्या आपण जे 38 सर्कल पाहतोय थर्डमॅन क्षेत्राच्या वरून चेंडू गेला असता सीमारेषापर्यंत. पुन्हा एकदा फुल टप्प्याचा चेंडू यावेळेला जेव्हा फ्लिक पाहायला मिळतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन बाहेर. सिद्धेशच्या बॅटमधून येतोय चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 19 विदाउट लॉस. चांगली फलंदाजी सुमितच्या बॅट माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तदनंतर आपण जर सुमितच्या फलंदाजीचा विचार केला तर 7 त्यांनी वैयक्तिक धावा केल्या. तदनंतर सिद्धेश स्ट्राईक एंडला आला. लॉंग लेग सीमारेषेबाहेर त्याने पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला. तदनंतर चेंडू डॉट खेळला. तदनंतर आपण पाहिलं तर एक चांगला फ्लिक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि आपण पाहिलं तर या मदतीने धावा झालेल्या आहेत 19.
पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गावर कुंजन आपल्याला पाहायला मिळतोय. त्याबरोबर स्ट्राईक रोटेट झाले आणि अर्थातच स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय तो सुमित. सुमितच्या बॅटमधून जरूर चांगला फटका पाहायला मिळाला, परंतु कुंजन हा गोलंदाज आहे अतिशय घातक गोलंदाज. त्याच्याकडून गोलंदाजी नेहमी पाहायला मिळते. खरेपाट प्रीमियर लीगमध्ये जर विचार केला ना, तर अष्टपैलू कामगिरी या खेळाडूने केली आणि तब्बल 5 ते 6,000 रुपये त्याने वैयक्तिक बक्षीस मिळवलं होतं. असा गोलंदाज कुंजन यावेळी मात्र फिल्डिंगची सजावट करत असताना आपण पाहतोय. 30 सर्कलच्या बाहेर पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे, त्यामुळे 3 फिल्डर असणार हे मात्र निश्चित असताना राईट हँडर बॅट्समनसाठी आपण फिल्डिंगची सजावट पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. तदनंतर आपण पाहतोय एक खेळाडू डीप मिड विकेट क्षेत्रात आहे आणि एक खेळाडू वायडिश स्क्वेअर लेगच्या दिशेला, वायडिश मिड विकेटच्या दिशेला असताना 38 सर्कलच्या बाहेर. 38 सर्कलमध्ये जर पाहिलं तर एक मिडॉन आहे. त्यानंतर एक खेळाडू आपण पाहिलं तर शॉर्ट कव्हर क्षेत्रात, शॉर्ट पॉईंट क्षेत्रात आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट फाईन लेग आहे आणि शॉर्ट स्क्वेअर लेग अशी फिल्डिंगची सजावट असताना साईड सांगितलेले अर्थातच पंचांना राईट हँड ओव्हर दी विकेटची सुमित वर्सेस कुंजन असं बॅटल आपल्याला पाहायला मिळाला. मोठा फटका दूर करण्याचा प्रयत्न केला होता. फिल्डर पर्यंत चेंडू कॅरी केलाय. त्याच्या हातातून चेंडू निसटला आणि जरूर म्हणावं लागेल, पकडो कॅच, जीतो मॅच, छोडो कॅच, हारो मॅच. हा चेंडू अतिशय आपण पाहिलं तर ही कॅच अतिशय सोपी होती. ही कॅच अर्थातच शोले मधल्या आपण पाहिलं तर ठाकूरने सुद्धा पकडली असती. अतिशय सोपी झेल होती आणि तदनंतर एक खेळाडू थोडासा फंबल झाला. वळव्या मॅचकडे सिद्धेश स्ट्राईक एंडला येतोय. कुंजनचा सामना करण्यासाठी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू यावेळी वाईड बॉल पंचांनी केलेला आहे. बॅट्समनच्या डोक्यावरून चेंडू गेलेला असताना वन बाउन्स असं पंचांनी सांगितलेलं असताना आपण पाहतोय सिद्धेश चेंडू पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु त्याच्या बॅट आणि बॉलचा जरूर संपर्क झालेला नसताना हा चेंडू विकेट किपरच्या झोळीमध्ये गेलेला असताना मोठा फटका जोड करण्याचा प्रयत्न यावेळी मात्र अंधाधुंद फायरिंग पाहायला मिळाली. नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. बॉल जातोय विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. आता कुठेतरी अमरशक्ती खाडपेडांबे संघाला थोडीशी शांतता लाभली असेल, कारण हा चेंडू निर्धाव आला. सिद्धेशने मारण्याचा जरूर प्रयत्न केला तर थोडासा आतमध्ये चेंडू आला. तदनंतर हा निर्धाव चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केलाय. पॉईंट क्षेत्रात तिथे फिल्डर तैनात आहे, कारण आउटफील्ड स्लो आहे. तिथे प्रीतम तैनात आहे. पकडतोय, फेकतोय. तदनंतर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. चांगला शॉट सिद्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अर्थातच गुंडप्पा विश्वनाथ सरांची आठवण करून देणारा हा प्रसंग आपल्याला पाहायला मिळते. भारतीय संघाकडून खेळत असताना गुंडप्पा विश्वनाथ सर हे अशा पद्धतीचे स्क्वेअर कट पद्धतीचे शॉट पॉईंट क्षेत्रात खेळत असत आणि तदनंतर राहुल द्रविड असू दे, तदनंतर के. राहुल असू दे, अशा पद्धतीचे शॉट ते नेहमी खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी मात्र मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न, शॉट टर्न, शॉट फाईन लेगच्या दिशेला, तिथे फिल्डर तैनात आहे. भिंगरी घेतले परंतु झेल सोडला नाही. सिद्धेश इज गॉन बॅक टू दी पवेलियन. धन्यवाद डीजे. पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू मिळवला तो अर्थातच कुंजनने आणि आपल्या संघासाठी एक महत्त्वपूर्ण योगदान त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्या झालेली आहे ती 23 धावसंख्या झालेली आहे. दुसरं षटक प्रारंभीला असताना चांगली गोलंदाजी कुंजनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जरूर एक कॅच त्याच्या गोलंदाजीमध्ये सुटलेला होता, परंतु चांगली अचूक टप्प्यावर गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली. सिद्धेशकडून सुद्धा चांगली फलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळाली. स्ट्राईक एंडला सुमित येतोय. वैयक्तिक एका षटकारासच तो स्ट्राईक एंडला खेळतोय. यावेळी आडव्या बॅटने जरूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. लेग स्टंपला मिस करणारा हा चेंडू क्रिकेट नियमावली नियम क्रमांक 22 इथे पंच अप्लाय करताना आपल्याला पाहायला मिळतात. अतिरिक्त धावसंख्येत एकने वाढ झाल्यानंतर धावसंख्या होते ती 24 एका विकेटच्या मोबदल्यात. कालच्या दिवसात आपण पाहिलं तर दिलदार बागदंडा हा संघ फायनलमध्ये धडक मारलेला आहे. आजच्या दिवसात कोणता संघ फायनलमध्ये जाईल, कोणता संघ फायनलमध्ये हे चमचमचं चषक, मोठं चषक कोण उचलणार पाहणं मोठं औत्सुक्याचं असणार आहे. यावेळी मोठा फटका जोड करण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेटचा चेंडू सीमारेषा पार होतोय 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. 28 धावसंख्या एका विकेटच्या मोबदल्यात दुसरं षटक अंतिम टप्प्यात असताना अशा पद्धतीचं धावफलक आपल्याला पाहायला मिळते. कुंजन कुठेतरी निराश पाहायला मिळते. ज्या चेंडूवर एक धाव होती
डोक्यावरून चेंडू गेलेला असताना आपल्याला पाहायला मिळालं. यावेळी वेगळ्या जागेत चेंडू फेकला. आता सुद्धा झेल सुटली आणि नेहमी क्रिकेटमध्ये म्हटलं जातं, पकडो कॅच, जीतो मॅच, छोडो कॅच, हारो मॅच. अशा पद्धतीचं दादा बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतं. सोपे झेल नेहमी सुटतात आणि कठीण झेल नेहमी हातात आपल्या चिपकतात. असं बरेच वेळा पाहायला मिळतं. तेच मैदानात आपण पाहिलं. आपण ही कॅच अशा पद्धतीने सोडली. एखादा माणूस आपल्याकडे पैशाने भरलेली बॅग घेऊन येतो, परंतु आपण त्याला दरवाजा लावून घरातून हाकलून देतो. अशा पद्धतीचं हे वर्तन किंवा चित्र मैदानात आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या 29 धावसंख्या एका विकेटच्या मोबदल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. चांगल्या पद्धतीचा खेळ यावेळी आपल्याला सुमितच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. एक चौकार आणि एक षटकार सह तो स्ट्राईक एंडला खेळतोय. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये आपण 28 धावा पाहिल्या. 14ची सरासरी कायम राखलेली आहे. अर्थातच जे 29 धावसंख्या झालेली आहे आणि 14.5 ची सरासरी कायम राखण्याचा अर्थातच जय हनुमान बागदंडा बी संघ यशस्वी होताना पाहायला मिळते. त्यामध्ये सुमित अर्थातच बाहुबलीचं रूप धारण केलंय आणि मोठे-मोठे शॉट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतील. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आलाय तो गोलंदाज अंकित यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. शॉट आपण पाहिला तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला तो तैनात होता. अर्थातच एक्स्ट्रा कव्हर वायडिश लॉंग ऑफ क्षेत्रात तो होता आणि त्याच्या हातामध्ये झेल आला होता आणि आरामात पद्धतीने जो अडवण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु कॅच ड्रॉप झाली. पुन्हा एकदा अंकित पहिलं षटक वैयक्तिक घेऊन टाकत असताना यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला शॉट पाहायला मिळाला. कुंजन थोडासा फंबल होतोय, परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या चेंडूमागे आपल्याला पाहायला मिळाला नाहीये आणि धावसंख्या 1 पुढे जाते. 30 धावसंख्येवर जाऊन पोहोचते. चांगला टप्पा होता. आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू टाकला होता. फुलर लेनचा चेंडू होता. चांगला ढकलला होता आणि त्या जागेत क्षेत्ररक्षक असल्या कारणाने या चेंडूवर मागे मिळाली फक्त 1 धाव. स्ट्राईक एंडला अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. स्टायलिश अक्षय यावेळी या मॅचमध्ये पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होते. गोलंदाज अंकित त्यांच्या समोर आहे. दोन फुलटॉस पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र विकेट किपरच्या दस्तान्यांमधून चेंडू निसटतोय. यावेळी आपण पाहिलं अमर शक्ती खारपिडांबे संघाचा जर विचार केला ना, तर हाताला तेल लावून आलेत अशा पद्धतीचं म्हणावं लागेल. एखादा टकला माणूस असतो त्याच्या डोक्यावर आपण तेल टाकलं की तो जरूर आपल्या नाका तोंडापर्यंत येतो. अशा पद्धतीचं आपल्याला चित्र पाहायला मिळते. सटकते जेल चिपकत नाहीयेत आणि यांना फेविकॉल आणावा लागेल हे म्हणावं लागेल. पुन्हा एकदा मॅचकडे वळतोय. अंकित गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला सुमित. दोन फुलटॉस पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र कव्हर क्षेत्रात खेळला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि 1 धाव या चेंडू मागे जरूर मिळणार हे मात्र निश्चित असताना धावसंख्या झालेली ती आतापर्यंत 32 धावसंख्या एका विकेटच्या मोबदल्यात तिसरं षटक प्रारंभीला असताना चांगली गोलंदाजी अंकितच्या मार्फत पाहायला मिळते. पॉवर प्लेची 2 षटकं समाप्त झाल्यानंतर फिल्डिंगची सजावट आपण 38 सर्कलमध्ये पाहिली तर शॉट थर्डमॅन आहे, शॉट फाईन लेग आहे, शॉट पॉईंट आहे आणि एक क्षेत्ररक्षक वाईडिश मिडऑन क्षेत्रात आहे. खोला टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिड विकेट क्षेत्रात वन बाउन्स चेंडूला फील्ड करतोय. थोडासा फंबल होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न जर केला असता अंगलटी आला असता आणि तदनंतर आपण पाहिली तर फक्त या चेंडू मागे मिळाली ती 1 धाव. बळीरामजी पाटील ही स्पर्धा पाहण्यासाठी या मंचावर उपस्थित झाले. धन्यवाद सर. वळतोय मॅचकडे पुन्हा एकदा. मोठा प्रकार जरूर खेळण्याचा प्रयत्न केला. एलबीडब्ल्यूचा अपील झाला होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. तदनंतर चेंडू पायावर आदळला. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न केला होता. पॉपिंग क्रीज सोडून खेळण्याचा प्रयत्न केला होता. अर्थातच पंचांनी बेनिफिट ऑफ डाऊट अर्थातच बॅटिंग साईडच्या बॅट्समनच्या बाजूने लावला आणि 1 धाव लेगवाईज स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 34. 34 धावसंख्या एका विकेटच्या मोबदल्यात तिसरं षटक मार्गस्थ असताना राईट हँड ओव्हरची विकेट डे अंकित आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी लाईन लेंथ थोडंसं भटकतोय आणि हा चेंडू नो असं पंचांनी घोषित केलाय. हमें तो अपनों लूटा, हमें तो अपनों ने लूटा, उनमें कहा दम था, ये गेंद भी जहां पडा वहां चुना कम था. आउटसाइड आपण जी पिचची लाईन आहे त्याच्या बाहेर चेंडू टाकला आणि तदनंतर पंचांनी नो असं घोषित केला. नो म्हणजे फ्री हिट, सुवर्ण संधी अक्षयसाठी. तदनंतरचा चेंडू वाईट आणि हा सुद्धा चेंडू नो टाकतोय. परत एकदा आपण पाहतोय फ्री हिट कायम आहे. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 35 धावसंख्या
एका विकेटच्या मोबदल्यात आणि अक्षयसाठी सुवर्ण संधी आहे. थोडंसं हालचाल करतोय आणि अंकितला थोडंसं गोलंदाजी करण्याचा, प्रॉब्लेम क्रिएट करण्याचा हेतू यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू, ब्लॉक होलचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आगरी भाषेत म्हटलं तर भोकात टाकला होता चेंडू हा आणि तदनंतर हे षटक समाप्त झालंय. 36 धावसंख्या एका विकेटच्या मोबदल्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर. डीजे. कडून आयोजित पाहायला मिळाली. बालवीर हाशोरेच्या मैदानावर त्यांनी टुर्नामेंट भरवली होती. भव्य दिवस चषक होते आणि अर्थातच प्रदीप जनार्दन पाटील यांच्या प्रमुख मान्यतेखाली ही स्पर्धा होती. सर्व बक्षिसांची रक्कम त्याने पेड केली होती. अशी ही स्पर्धा अमर शक्ती चषक सुद्धा आपल्याला या वर्षामध्ये पाहायला मिळणार आहे. चौथं षटक टाकण्यासाठी वैयक्तिक, दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. तो गोलंदाज कुंजन. चांगली गोलंदाजी आहे, परंतु त्याच्या गोलंदाजीवर त्याला फिल्डिंगची साथ लाभत नाही. हे मोठं दुर्भाग्य म्हणावं लागेल त्यांच्या संघासाठी. स्ट्राईक एंडला आपल्याला सुमित पाहायला मिळते. त्याच्या बॅटमधून मोठे-मोठे फटके जरूर पाहायला मिळालेत. यावेळी आडव्या बॅटने जरूर चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा इशारा वाईड येतोय आणि अतिरिक्त धावसंख्येत पुन्हा एकदा 1 ने वाढ. अमरशक्ती खांडपणापूर संघाचा विचार केला तर मागच्या षटकामध्ये 2 नो बॉल टाकले आणि जतीनने पहिल्या षटकामध्ये 2 वाईट बॉल टाकले होते. अशा पद्धतीने बरेचशा अतिरिक्त धावसंख्या आलेल्या पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मॅचकडे वळतोय. मोठा प्रकार जरूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. गती परिवर्तन पाहायला मिळाली. थर्डमॅन क्षेत्र क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि यावेळी फेविकॉल हाताला लावतोय. सुमित इज गॉन बॅक टू दी पवेलियन. धन्यवाद डीजे. सुंदर असं गीत आपण ऐकलं. बरंचसं फेमस झालं होतं. डीजे गौरवच्या माध्यमातून एक सुंदर गीत आपण ऐकलं. वळतोय मॅचकडे. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. फलंदाज प्रशांत यावेळी नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. गती परिवर्तन या चेंडूमागे पाहायला मिळाला. विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये चेंडू जातोय. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही या चेंडू मागे. चांगली गोलंदाजी, तेज तर्रार गोलंदाजी करतोय आणि त्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं ना तर थोडीशी व्हेरिएशन, अर्थातच कटर स्वरूपाची गोलंदाजी पाहायला मिळते आणि ऑफ स्टंपला चेंडू पडतोय. थोडासा आतमध्ये येतोय आणि विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न यावेळी मात्र अमरशक्ती खाडपिडांबी या संघाच्या बाजूने पाहायला मिळते. मोठा प्रकार रोल खेळण्याचा प्रयत्न येतोय. स्लॉट मधील चेंडूचा पुरेपूर समाचार चेंडू सीमारेषा पार 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे. जीवनात रिस्क घेत जा. जिंकलात तर आनंदी व्हाल आणि हारलात तर हुशार व्हाल. यावेळी जी अक्षयने रिस्क घेतली होती, स्टम अटॅकिंग चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला होता मिड विकेट अर्थात स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आणि त्यांनी रिस्क घेतली, तो हुशार झाला, यशस्वी सुद्धा झाला. मोठा फटका जोड खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी गोलंदाजाची बुद्धिचातुर्य पाहायला मिळाले या चेंडू मागे. यावेळी आपण पाहिला तर कमबॅकिंग डिलिव्हरी पाहायला. धन्यवाद डीजे. षटकार मारून पुन्हा एकदा कॉन्फिडन्स झाला आणि कॉन्फिडंट ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये बदलला आणि तदनंतर आपण पाहिलं तर जी गोलंदाजीने व्हेरिएशन केली होती त्याच्या जाळ्यामध्ये फसला अक्षय फलंदाज आणि बाद होऊन माघारी परतला. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय विजय. विजय आणि
स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय प्रशांत. विजय आणि प्रशांतची जोडी आहे. एक चोरटी धाव घेण्याचा जरूर प्रयत्न आहे आणि तदनंतर आपण पाहिलं तर एक धाव कंप्लीट झालेली आहे. यासिन मर्चंट सरांच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर आखो ही आखो में इशारा हुआ और पलक झपकते ही 1 रन कंप्लीट हुआ. 44 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात चौथं षटक मार्गस्थ असताना. 5 षटकांचा सामना आहे. 2 षटकं पॉवर प्लेचे आहेत आणि पहिले राउंडचे सामने आपण 5 षटकांचे खेळवतो. दुसरे राउंडचे सामने आपण कालच्या दिवसामध्ये 4 षटकांचे खेळवले आहेत. अंतिम दिवस आहे आणि जरूर या स्पर्धेची रंगत आकर्षक चषक हे वाढवतात हे मात्र निश्चित असताना पुन्हा एकदा कुंजन गोलंदाजी मार्कवर फलंदाज लोर फुलटॉस पद्धतीचा चेंडू विकेट क्षेत्रात खेळलाय. तिथे फिल्डर तैनात आहे. त्याच्या हातातून चेंडू निसटतोय. चेंडू सीमारेषा पार जातोय 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. थँक यू डीजे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 48 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात 4 षटकांच्या समाप्तीनंतर. अमरशक्ती खारपुडांबे संघ थोडंसं विचार विनिमय करतोय आणि हातामधील चेंडू निसटला आणि पुन्हा एकदा आपण आगरी कोळी भाषेमध्ये म्हणायचं झालं तर बोसकी फाटली आणि मासली केली. वर्ल्ड मॅचकडे अंतिम षटक टाकण्यासाठी कोणता गोलंदाज येईल हे पाहणं मोठं औत्सुक्याचं असेल. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. पंकज आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगला गोलंदाज आहे. ऑलराऊंडर कामगिरी नेहमी करतो. स्लॉगरमध्ये गोलंदाजी करतो. त्याला अनुभव आहे. अनुभव त्याच्या डोक्यावरून आपल्याला पाहायला मिळत आहे. एक मस्तीचा विषय म्हणायचं झालं तर पुन्हा एकदा वर्ल्ड मॅचकडे ज्यावेळी आपण पाहिलं तर फलंदाज प्रशांतच्या माध्यमातून एक मोठा फटका पाहायला मिळाला 4 धावांसाठी. विजयच्या माध्यमातून मोठा फटका पाहायला मिळाला. स्ट्राईक एंडला प्रशांत, नॉन स्ट्राईक एंडला विजय. ऑरेंज जर्सी परिधान केलेले आपल्याला पाहायला मिळतात. चांगला फटका त्यांच्या माध्यमातून मागच्या षटकामध्ये पाहायला मिळाला. वर्ल्ड मॅचकडे नवीन गोलंदाज 6 चेंडू टाकण्यासाठी जेव्हा आलाय तेव्हा फिल्डिंगमध्ये चेंजेस होतात. एक फील्ड क्षेत्ररक्षक आपण लॉंग लेगच्या दिशेला पाहतोय. एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगच्या दिशेला आहे. एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट क्षेत्रात आहे. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन क्षेत्रात आहे. एक क्षेत्ररक्षक आपण पाहिला 30 सर्कलमध्ये वायडिश मिड ऑन क्षेत्रात आहे. तदनंतर एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन क्षेत्रात. गोलंदाज गोलंदाजी मार्क करतोय. यावेळी मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न करतोय. आसमानी फटका मारण्याचा प्रयत्न केला. कुंजन चेंडू खाली येतोय आणि यावेळी मिस जज झालेला आहे आणि या मॅच मध्ये त्यांच्याकडून कॅचेस ड्रॉप झालेले आहेत त्या 4. 2 धावा आलेल्या आहेत आणि धावसंख्येत बदल झाला. धावसंख्या 50 धावसंख्या जय हनुमान बागदांडा ब संघाच्या 50 धावा झालेल्या आहेत आणि 5 चेंडू शिल्लक आहे. अजूनही 5 चेंडूंवर मोठी फटकेबाजी करावी लागेल. 5 चेंडूंमध्ये कमीत कमी 10 धावा तरी लुटायला लागतील. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. राईट हँड ओव्हर दी विकेटने हा चेंडू. यावेळी स्लॉक स्वीप पाहायला मिळाला. लॉंग लेग स्क्वेअर लेगच्या मध्ये हा चेंडू मारला होता. कुंजन चेंडू खाली गेला. 2 धावा जरूर कंप्लीट झाल्या या चेंडू मागे आणि धावसंख्येत पुन्हा एकदा बदल झाला. धावसंख्या झालेली आहे ती अर्थातच 52. चांगला खेळ यावेळी मात्र जय हनुमान ब संघ जय हनुमान बागदांडा ब संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय आणि अमरशक्ती खारपेडांबे संघ थोडासा ढेपाळला होता पहिल्या 2 षटकांमध्ये. तो कुठेतरी या षटकामध्ये सावरताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू यावेळी विकेट किपर आणि शॉर्ट फाईन लेगच्या फिल्डरला चकवून सीमा रेषा पार होतोय. व्हाईट +4 डीजे. धन्यवाद डीजे. सुंदर गीत डीजे गौरवच्या माध्यमातून आपण ऐकलं. माझ्या अलिबागचा गुलाबा किल्ला, अलिबागची शान कुलाबा किल्ला. तो कुलाबा किल्ला तेव्हाच आठवतो जेव्हा गणेशोत्सव येतो. तेव्हा सगळे लोक तिथे चालत जातात, गणेशोत्सव साजरा करतात आणि तदनंतर त्या किल्ल्याला भेट सुद्धा देतात.
वोल्टे मॅचकडे ज्यावेळी मात्र व्हाईट +4 आल्यानंतर अमरशक्ती खारपेटांबे संघ थोडासा बिछाडीवर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. यावेळेला छत्रपतींचा छावा, षटकार 6 धावा. असले नाव आई एकविरा किनारी लाव, असंच म्हणावं लागेल अमरशक्ती खारपेटांबेच्या बाजूने जर विचार केला तर. चांगला शॉट यावेळी मात्र प्रशांतच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तदनंतर गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईन बाहेर. हा येतोय दणदणीत खणखणीत मसाला. धन्यवाद डीजे. धावसंख्या झालेली आहे 69 या आकड्याला जर जवळून पाहिला ना तर त्याला उलटा करा नाही तर सुलटा करा तेवढाच दिसतो. 69 धावा झालेली आहेत आणि या षटकातील चेंडू शिल्लक आहेत ते 2 बॉल शिल्लक असताना प्रशांत इज ऑन हॅट्रिक. यावेळी आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट टर्मच्या क्षेत्रात एक क्षेत्ररक्षक होता त्याने डाय मारून चेंडू अडवला आणि तदनंतर आपण पाहिलं तर त्याचं कौतुक करावं लागेल. त्याच्या माध्यमातूनच 2 कॅचेस पाहायला मिळाल्या. बाकी क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल पाहायला मिळाले या मॅचमध्ये या इनिंगमध्ये. आपण जर पाहिलं तर 22 स्वरूपाची एक धाव आली आणि 70 धावा आलेल्या असताना टुर्नामेंट मधील बेस्ट स्कोर जय हनुमान बागदांडा ब संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय. यावेळी फुलटॉस पद्धतीचा चेंडू स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईन बाहेर. हा येतोय षटकार. धन्यवाद डीजे. जे न देखे रवी ते न देखे कवी आणि जे न देखे कवी ते देखे अनुभवी. यावेळी मात्र आपल्याला मैदानात फक्त एक्सपिरियन्स बॅट्समन पाहायला मिळाले. एक्सपिरियन्स आपण पाहिलं. फुलटॉस पद्धतीच्या चेंडूचा समाचार कशा पद्धतीने घेतात, तो चेंडू बॅटला कसा कनेक्ट करायचा हे त्यांना माहिती आहे आणि चांगल्या पद्धतीने ते दर्शवलं मैदानामध्ये. स्क्वेअर लेगच्या दिशेला असू द्या, मिडविकेट क्षेत्रात असू द्या, लॉंग ऑन क्षेत्रात असू द्या, अशा पद्धतीने चांगली फटकेबाजी केली आणि एक चेंडू आला तो व्हाईट +4 आणि त्या 5 धावेनिशी जे सामन्याचं समीकरण कलाटणी घेतली सामन्याने ती पाण्याजोगी आहे. या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी मिळकत ग्रामपंचायत सदस्य सरपंच गिरीशजी कडवे यांचं आगमन होते. धन्यवाद सर, या स्पर्धेसाठी तुम्ही आलात आणि तुमची उपस्थिती या स्पर्धेसाठी मोलाची आहे. गिरीशजी कडवे सर यावेळी या स्पर्धेसाठी आलेले आहेत आणि ही मॅच सुद्धा ते पाहत आहेत. अर्थातच सर चालू असलेला सामना जय हनुमान बागदांडा ब विरुद्ध अमरशक्ती खारपेटांबे या 2 संघांमध्ये रंगलेला असताना अर्थातच ग्रुप ग्रामपंचायत बागदांडा आणि मिळकतकार यांचे विद्यमान सरपंच आहेत ते अर्थातच गिरीशजी कडवे. एक दानशूर व्यक्तिमत्व आपल्या विभागातील यावेळी मात्र ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत. जरूर क्रिकेटवरचं प्रेम सुद्धा ते दर्शवत असतात आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा ते आपलं योगदान देतील हे मात्र निश्चित असताना पहिल्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर अंतिम षटकामध्ये 28 धावा आल्या. तदनंतर धावसंख्या झाली होती ती 76. 76 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 77 धावांची गरज. काय घडणार या 76 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 77 धावांचं आव्हान आहे आणि आपण जर पाहिलं तर सामन्याकडे कशा पद्धतीने पाहतात हे पाहणं मोठं औत्सुक्याचं असणार आहे. 30 चेंडू 77 धावा की 5 षटक 77 धावा. सामन्याच्या उत्तरार्धात काय घडणार काय बिघडणार हे ऐकण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो या गावचाच
एक सुंदर आवाज अर्थातच संजू दादाकडे. हॅलो. तर आता झालेली देणगी विद्यमान सरपंच गिरीशजी कळवे यांच्याकडून मंडळाला देणगी आलेले 10,000 रुपयांची मंडळाच्या वतीने मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. आपण पाहतोय सामना आजच्या दिवसातील पहिलाच सामना रंगलाय तो म्हणजे जय हनुमान बागदांडा बी वर्सेस अमर शक्ती प्रदीप जनार्दन पाटील पुरस्कृत अमर शक्ती खार पेडांबे या दोन संघादरम्यान प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं ते प्रदीप जनार्दन पाटील पुरस्कृत अमर शक्ती खार पेडांबे संघाने तसेच आमंत्रित केलं होतं जनमान बागदांडा बी संघाला. एक भलं मोठं आव्हान ठेवलंय ते म्हणजे खारपेडांबे संघासमोर धन्यवाद 77 धावांचं आव्हान. धन्यवाद दादा. आपण पाहतोय यानंतरचा होणार सामना असेल बीसीसी सारळ वर्सेस फुलाई देवी सासवणे. दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतोय की नाणेफेकीसाठी तुम्ही कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं आहे. बीसीसी सारळ आणि फुलाई देवी सासवणे या संघाच्या संघनायकाला मी पुन्हा एकदा विनंती करते. ओव्हर यू दादा. थँक्यू कपिल सर. तर आपण पाहतोय प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं होतं जनमान बागदांडा बी संघाला आणि एक भली मोठी धावसंख्या उभारले. 76 धावा केल्या होत्या प्रथम फलंदाजी करताना जनमान बागदांडा बी संघाने आणि मोठं आव्हान ठेवलंय 77 धावांचं ते म्हणजे प्रदीप जनार्दन पाटील पुरस्कृत अमर शक्ती खार पेडांबे संघासमोर. तर पाहूया हे आव्हान कशा प्रकारे पूर्ण करते अमर शक्ती खार पेडांबे संघ. मोठे फटके मारण्याची नक्कीच प्रयत्न करतील हे दोन्ही फलंदाज आणि मोठ्या फटक्यांची जरूर असणार आहेत. जर सामना विजय व्हायचा असेल तर मोठे फटके मारावे लागणारच आहेत. तर पाहूया सलामी आले फलंदाज आपण पाहतोय जतीन आणि कुंजन हे सलामीचे दोन फलंदाज आपण पाहतोय. प्रदीप जनार्दन पाटील पुरस्कृत अमर शक्ती खार पेडांबेकडून एक भलं मोठं आव्हान समोर असताना कशा प्रकारची स्ट्रॅटर्जी वापरणार हे दोन्ही फलंदाज आपण पाहणार आहोत. आणि प्रथम गोलंदाजीसाठी आपण पाहतोय जनमान बागदांडा बी संघाकडून लेफ्ट हँड गोलंदाज रोहन पाटील. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल रोहन. पॉवर प्लेचं षटक असणार आहे. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न जरूर करणार दोन्ही फलंदाज. सामन्याचा पहिलाच चेंडू आपण पाहतोय रोहन पाटील याच्या माध्यमातून. पाहूया सुंदर चेंडू कट करण्याचा प्रयत्न फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. पहिला हादरा बसतोय. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. पहिल्याच चेंडूवर जतीन बॅक टू द पॅव्हलियन झालाय. उत्कृष्ट झेल सुद्धा टिपलाय आपण पाहायलाय. विकेट किपर प्रशांत याने कोणतीही चूक न करता फलंदाज तंबूत परतलाय. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश करताना लेफ्ट हँड गोलंदाज आपण पाहतोय रोहन पाटील पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवलाय. गोल्डन डक च्या स्वरूपामध्ये फलंदाज तंबूत परतलाय. पाहूया पुन्हा एकदा रोहन. नवीन फलंदाज आपण पाहतोय पंकज. जरूर संजू दादा या गोलंदाजीचा विचार केला तर भारतीय संघाचा एक माजी खेळाडू होता मुरली कार्तिक. तो अशा पद्धतीची गोलंदाजी करायचा. वेगळ्या साईडने येऊन पंचांच्या मधून जाऊन अशा पद्धतीची गोलंदाजी मुरली कार्तिकच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यावेळी आपण पाहिलं तर चांगली लाईन होती, चांगली लेंथ होती आणि तदनंतर विकेट किपरच्या झोडीमध्ये चेंडू गेलेला असताना नक्कीच तशाच प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. एक वेगळ्या शैलीची गोलंदाजी आपण पाहतोय रोहन पाटील याच्या माध्यमातून. पाहूया आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करताना रोहनचा हा चेंडू. सामना करेल तो पंकज. पंकज ज्याने थर्ड मॅन दिशेंट खेळून काढलाय. चेंडू जातोय तिथे वाळू असल्या कारणाने आउटफील्ड थोडासा स्लो आहे.
चौकार होऊ शकत नाही, परंतु 2 धावा धावून घेतल्यात. धावसंख्येत 2ची भर पडतंय. श्री गणेशा झालाय आपल्या संघासाठी. पंकजने श्री गणेशा केलाय आणि धावफलक जर पाहिला तर फक्त 2 धावा धावफलकावर आपण पाहतोय. रोहन पाटील डावखुरा गोलंदाज, अनोखी शैली गोलंदाजीची आपण पाहतोय. रोहनचा हा चेंडू, सामना केला तो पंकज. पंकज याने ठोकला. इट्स अ ह्यूज सिक्स. बिग 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 सिक्सर. थँक्यू डीजे. आपण पाहतोय चांगला समाचार घेतलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार षटकारांसाठी. पंकजाच्या बॅटमधून निघालेला हा पहिला षटकार. अशाच प्रकारची फटकेबाजी करावी लागणार जर सामना विजय व्हायचा असेल तर. परंतु तितक्या चांगल्या अचूक टप्प्याची गोलंदाजी सुद्धा रोहन करू शकतो, याने दाखवून दिलंय. आता मात्र काहीसं दडपण असणार आहे, ते म्हणजे रोहनवर. पाहूया रोहनचा हा चेंडू, सामना केला तो पंकज. आता मात्र खराब गोलंदाजी आपण पाहतोय. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जातोय. पंच सांगतायत की हा वाईट चेंडू आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये रन येते. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 9 धावांवर. पाहूया रोहन. रोहनचा हा चेंडू, सामना केला तो पंकज. पंकज याने खेळून काढाय. चेंडू जातोय मिड ऑफ रिजन मध्ये. पाहूया तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा होते, परंतु 2 धावा काही रोखू शकले नाहीत. धावसंख्येत 2ची भर पडले. इनसाइड आउट प्रकारचा हा फटका होता. धावसंख्येत 2ची भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 11वर. पुन्हा एकदा रोहन. पॉवर प्लेचं षटक हाताळताना आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात. पाहूया रोहनचा हा चेंडू, सामना करेल तो पंकज. यॉर्कर पहिला चेंडू, क्लीन बॉल होतोय. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू डीजे. भलं मोठं लक्ष समोर असताना मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये फलंदाज आपण पाहतोय तंबूत परतलाय. यॉर्कर पद्धतीचा चेंडू बुंद्यात टाकला होता आणि त्रिफलाचीत होऊन तंबूत परतलाय फलंदाज पंकज. नवीन फलंदाज आपण पाहतोय अपंत्य. नवीन फलंदाज अपंत्य काय करणार या षटकामध्ये. दुसरं षटक लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. पंचांना विनंती असेल, सामना जर पाहिला तर 5 षटकांचा आहे. 5 षटकामध्ये एवढं मोठं आव्हान ठेवलंय जनवान बागदांडा बी संघाने 77 धावांचं. आणि पॉवर प्लेचं षटक असताना जर धावसंख्या पाहिली एक षटकाच्या समाप्तीनंतर 11 झालेले आहेत. संजू दादा थोडंसं थांबवतोय. यानंतरचा होणारा सामना असेल BCC सारळ. हा संघ आपल्याला इथे प्रेक्षकांमध्ये उपस्थित दिसतोय, परंतु आल्याची नोंद केलेली नाहीये. आणि फुलाई देवी सासवणे संघ अजूनही या मैदानात उपस्थित दिसत नाहीये. तर त्यांनी आल्याची नोंद करायची आणि लगेच टॉस करून घ्यायचं आहे, कारण आजचा दिवस हा फायनलचा दिवस आहे. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त षटकांचे सामने आणि लवकरात लवकर सामने संपवायचे आहेत याची विनंती असेल. तर दोन्ही संघांना मी पुन्हा एकदा कॉल करतोय, BCC सारळ आणि फुलाई देवी सासवणे संघ. नक्कीच उपस्थिती नोंदवायची आहे इथे आल्याची. आपण पाहतोय दुसरं षटक घेऊन येतोय जनवान बागदंडा बी संघाकडून समित. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय कुंजन आणि नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय अपंत्य. हा सुद्धा एक आपण पाहतोय गोलंदाज 40+ गोलंदाज आपण पाहतोय समित. असे भरपूर खेळाडू आपण 40+ पाहतोय जनवान बागदंडा बी संघामध्ये. प्रशांत आहे, समित आहे. पाहूया दुसरं षटक घेऊन आलाय समित. सामना केला तो कुंजन. कुंजासाठी हा चेंडू स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता, परंतु दिशाहीन गोलंदाजी पंच एक्सरसाइज करून आम्हाला सांगतायत इट्स अ वाईट डिलिव्हरी. धावसंख्येत 1ची भर पडते. धावसंख्या पूर्णपणे 1 डझन होत आहे. 12 धावसंख्या धावफलकावर.
पुन्हा एकदा समितचा हा चेंडू. सामनाकडे तो गुंजन. पायात टाकला होता चेंडू आपण पाहिलाय. अप्रतिम चेंडू होता. खेळून काढलाय. एका धावेवर समाधान मालकते कुंजन याला धावसंख्येत एकची भर पडतंय. धावसंख्या जाऊन पोहोचतंय 13 वर. पॉवर प्लेचं षटक आहे. मोठे फटके नक्की मारावे लागणारा आपल्या संघाला जर विजयी करायचा असेल तर. जसं की पहिलं फलंदाजी करताना जयनुमान बागदांडा बी संघाने षटकार चौकारांची आतिषबाजी केली होती. तशाच प्रकारची षटकार चौकार मारावे लागणार पेडंबे संघाला. पाहूया समितचा हा चेंडू. आपण त्यासाठी फुलटॉस चेंडू होता. चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. बिग 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 सिक्सर. थँक्यू डीजे. तर हा एक तोफा दिला होता. आपण त्याने तोफा कबूल केला आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार षटकारासाठी. धावसंख्येत 6 ची भर पडलंय. धावसंख्येत जाऊन पोहोचलंय 19 वर. पुन्हा एकदा समितचा हा चेंडू. सामना करेल अपंत्य. पाहूया आता मात्र दिशा सापडलंय समितला. अचूक टप्प्याची गोलंदाजी. कमबॅक करतोय. चेंडू जातोय निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी समित याची. पाहूया समित आपल्या गोलंदाजी मार्फत. समितचा हा चेंडू. सामना करेल अपंत्य. फुलटॉस पहिला चेंडू होता. लोअर फुलटॉस होता. स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल घेतो की नाही पाहायचा आहे. आणि अप्रतिम झेल सुद्धा घेतलाय फलंदाज. बॅक टू द. थँक्यू डीजे. आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी. कमबॅक करणारी गोलंदाजी पाहतोय समितच्या माध्यमातून. स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला आणि फलंदाजाला पाठवलाय तंबूमध्ये. अशा तऱ्हेने षटकार खाल्यानंतर चांगली कमबॅक आपण पाहतोय समित याचा. धावसंख्या जाऊन पोहोचले 19 वर. पुन्हा एकदा समित. सामना केला तो लेफ्ट हँड बॅट्समन कुंजन. समितचा हा चेंडू. फुलटॉस चेंडू होता. झेल होऊ शकतोय. चांगला प्रयत्न होता सिद्धेश याचा, परंतु असफल झालाय. ट्राय केली होती परंतु पूर्णपणे असफल झालाय. एकाच धावेवर समाधान मानावं लागते कुंजन याला. धावसंख्येत जाऊन 1 ची भर पडले. धावसंख्या झाली ती म्हणजे 20. अजूनही या षटकामधील एक चेंडाचं खेळ येणं बाकी आहे. पाहूया समितचा हा चेंडू. सामना करेल तो राईट हँड बॅट्समन प्रशांत. वन टू गो. पहिला चेंडू वाईट, नंतर 1 रन, नंतर 6, नंतर डॉट, नंतर विकेट आणि सिंगल. 5 झालेत. एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. पाहूया समितचा हा चेंडू. सामना केला तो प्रशांत. सुंदर चेंडू. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय समित याची. ऑफ स्टंपवरची भेदक गोलंदाजी आपण पाहिली समित याची. चेंडू जातोय निर्धाव. षटक क्रमांक 2 संपतय. षटक क्रमांक 2 च्या समाप्तीनंतर प्रदीप जनार्दन पाटील पुरस्कृत अमरशक्ती खारपेडंबे संघ जाऊन पोहोचलाय 20 या धावसंख्येवर. येणारे 18 चेंडू आणि 57 धावांची गरज. एक मोठं आव्हान असणार आहे अमरशक्ती खारपेडंबे संघासमोर. येणारे 18 चेंडू आणि 57 धावांची गरज. तिसरं षटक घेऊन आलाय सुमित.
पुन्हा एकदा मी विनंती करते BCC सारळ संघ आणि फुलाई देवी सासवणे संघ, कर्णधार इथे उपस्थित असाल तर नाणेफेकीसाठी यायचं आहे, अन्यथा षटकं कमी करण्यात येतील याची नोंद घ्यायची आहे. पाहूया. तिसरा षटक घेऊन आलाय सुमित. सामना करेल तो लेफ्ट हँड बॅट्समन कुंजन. पण पाहतोय तिसरा षटक घेऊन आलाय सुमित. येणारे 18 चेंडू आणि 57 धावांची गरज. हा स्टार्ट करायची आहे मॅच. लवकरात लवकर मॅच सामना चालू करायचा आहे. हा तर माझी विनंती असेल श्री बलिराम पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन विद्यमान सरपंच गिरीशजी कडवे यांचं स्वागत करायचं आहे. गिरीशजी कडवे, विद्यमान सरपंच गिरीशजी कडवे यांचं पुष्पगुच्छ देऊन आणि मायेची शाळ आणि श्रीफळ देऊन स्वागत करायचं आहे. सामना सुरू करायचा आहे. तिसऱ्या षटक घेऊन आलाय सुमित. येणारे 18 चेंडू आणि 57 धावांची गरज असताना सामना करेल कुंजन. कुंजनसाठी हा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न करतोय कुंजन. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा होत आहे समित कडून, परंतु तितक्या चांगल्या प्रकारची फेकी आपल्याला पाहायला मिळाली नाही समित कडून. एक धाव धावून घेते. धावसंख्येत एकची भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचले 21. 21 धावा. चालू असलेला सामना आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय. जयहनुमान बागदांडा बी वर्सेस प्रदीप जनार्दन पाटील पुरस्कृत अमर शक्ती खारपेडांबे या दोन संघादरम्यान. प्रथम फलंदाजी करताना जयहनुमान बागदांडा बी संघाने 76 धावा केल्या होत्या आणि 77 धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलं होतं, ते म्हणजे अमरशक्ती पेडांबे संघासमोर. आतापर्यंत संघ जाऊन पोहोचलाय 21 धावांवर. सुमितचा हा चेंडू. सामना केला तो प्रशांत. प्रशांत जोरदार मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क नाही. चेंडू जातोय निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी सुमितच्या मार्फत आपण पाहतोय. या खेळपट्टीवर सराव नक्कीच सुमित करत असतो, त्याचाच फायदा सुमितला मिळतोय. पुन्हा एकदा सुमितचा चेंडू. सामना करेल तो प्रशांत. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी आपण पाहतोय. चेंडू जाते वाईट, पंच सांगताय इट्स अ वाईट डिलिव्हरी. धावसंख्येत एकची भर पडतंय. धावसंख्या जाऊन पोहोचताय 22. पाहूया सुमितचा हा चेंडू. सामना केला तो प्रशांत. प्रशांत याने ठोकलाय. पाहूया. इट्स अ ह्यूज सिक्स. बिग 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 सिक्सर. मोठा फटका आपण पाहिलाय. गगनचुंबी गगनभेदी षटकार प्रशांत याच्या बॅट मधून. पाहूया सुमितचा चेंडू. जोरदार मारण्याचा प्रयत्न करतोय प्रशांत. चेंडू जातोय शॉर्ट लेग परिसरात. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं होत आहे, परंतु तितकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहिली. धावसंख्येत 2ची भर पडले. धावसंख्या जाऊन पोहोचले 30 वर. पाहूया सुमित. सामना करेल तो प्रशांत. प्रशांत याने आता मात्र आक्रमक रूप धारण केलंय. एक षटकार जरूर ठोकलाय, परंतु तितक्यात चांगल्या प्रकारची गोलंदाजी सुद्धा होत आहे. सुमित हा चेंडू. चेंडू बॅटची कडा घेऊन फर्स्ट स्लिप मध्ये गेला होता. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा झालं होतं प्रीतम एच कडून, परंतु एक धाव काही रोखू शकला नाही. धावसंख्येत एकची भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 35. 31 धावा. अजूनही एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे या षटकामधील, आणि धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 31 वर. पाहूया सुमित. सामना करेल तो कुंजन. सुमितचा हा चेंडू.
कुंजन ठोकतोय. इट्स अ बिग 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 सिक्सर. थँक्यू डीजे. आपण पाहतोय गगनभेदी षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 37 37 वर. येणारे 12 चेंडू आणि 40 धावांची गरज. येणारे 12 चेंडू आणि 40 धावा. सामना रंगतदार होणार यात काही तिल मात्र शंका नाही. अप्रतिम असा फटकेबाजी करताना पाहिला आपण कुंजन याला. आणि चौथं षटक घेऊन आलाय समित. वैयक्तिक दुसऱ्या संघातर्फे चौथं षटक घेऊन आलाय समित. क्षेत्ररक्षणामध्ये काही बदल करताना आपण पाहतोय समित याला. समितचा हा चेंडू. सामना करेल तो प्रशांत. राईट हँड बॅट्समन प्रशांत हा सुद्धा आक्रमक फलंदाज आपण पाहतोय. समितचा हा चेंडू. लॉंग ऑन परिसरात चेंडू येतोय. वन बाउन्स फील्ड सुद्धा करतोय. तिथे क्षेत्ररक्षक रोहन सहजरित्या फील्ड करतायत आणि एकाच धावेवर समाधान मला लागते प्रशांत याला. धावसंख्या जाऊन पोहोचते 38 वर. पुन्हा एकदा समित. सामना करेल तो कुंजन. लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतोय कुंजन. कुंजन यांनी नक्कीच मागच्या षटकामध्ये एक षटकार ठोकला होता. पाहूया आता काय करतोय. समितचा हा चेंडू कुंजनसाठी ब्लॉक होल केला होता. चेंडू पायात टाकला होता आपण पाहिला. चेंडू बॅटची कडा घेऊन आलाय पॉइंट परिसरामध्ये आणि धावसंख्येत 1 ची भर पडलंय. धावसंख्येत जाऊन पोहोचलंय 39. तसेच इथे पाहुण्यांचं सुद्धा आगमन होतंय. हरी आपटे यांचं आगमन झालंय. मंडळाच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा समित आपल्या बॉलिंग मार्कवर. सामना करेल तो राईट हँड बॅट्समन प्रशांत. समितचा हा चेंडू प्रशांत ठोकतोय. पाहूया. वन बाउन्स सीमारेषा पार चौकार. इथे उपस्थित झाला आहे बीसीसी सारळ संघ. तुमचा कर्णधार इथे पाठवायचा आहे नाणेफेकीसाठी. बीसीसी सारळ संघ नाणेफेकीसाठी कर्णधार पाठवायचा आहे. प्रतीक मोगल नाणेफेकी करून घ्यायची आहे तुम्ही. अर्थातच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ही नाणेफेकी करून घ्यायची आहे. गिरीशजी कडवे यांच्या हस्ते आपण ही नाणेफेकी करून घेणार आहोत. अर्थातच ग्रुप ग्रामपंचायत मिळकतकर आणि बागदांडाचे विद्यमान सरपंच यावेळी बीसीसी सारळ आणि फुलाई देवी सासवणी या दोन संघादरम्यान नाणेफेकी करत असताना वळतोय सामन्याकडे. नाणेफेक जरूरच होत आहे. विद्यमान सरपंच गिरीजी कडवे याचकडून. पाहूया समितचा हा चेंडू. सामना खेळतो प्रशांत. प्रशांतसाठी हा चेंडू. अचूक टप्प्याची गोलंदाजी आता मात्र समित याची पाहिली आपण. ऑफ स्टंपवरचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा काहीच संपर्क होत नाही आणि चेंडू जातोय निर्धाव. समित याचा. जरूर नाणेफेकी झाली दादा आणि बीसीसी सारळ संघ या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. आम्ही निर्णयाची जरूर प्रतीक्षा करतोय आणि पाहूया समितचा हा चेंडू प्रशांतसाठी. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न करतोय. पूर्णपणे असफल झालाय. अशा चेंडूवर एक धाव येते बाईच्या स्वरूपामध्ये. वन टू गो. अजूनही एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. स्ट्राईक वर आहे कुंजन. नॉस्ट्राईकला आपण पाहतोय प्रशांत याला. अप्रतिम गोलंदाजी समित याची सुद्धा पाहतोय. लगातारच्या 2 चेंडूवर 2 डॉट चेंडू. एक सिंगल आहे बाईच्या स्वरूपामध्ये आले. तर एक धावेने भर पडले. धावसंख्या जाऊन पोहोचले 44. 44 धावा झाल्यात.
पाहूया या षटकातील शेवटचा चेंडू सामना करेल कुंजन. फुल टॉस पहिला चेंडू होता. कुंजन खेळून काढा. झेल होऊ शकतोय. सुमित आहे क्षेत्ररक्षक दिले. चांगला क्षेत्ररक्षक धावत आहे. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. आपण जर स्कोर जर पाहिला तर 44 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. येणारे 6 चेंडू आणि 33 धावांची गरज. माझी विनंती असेल श्री देविदास पाटील यांना इथे आलेले मान्यवर हरी आपटे यांचं स्वागत करायचं आहे. देविदास पाटील विनंती असेल. प्रमुख पाहुणे आपण पाहतो इथे हरी आपटे सुद्धा दाखल झाले आहेत. त्यांचा सत्कार करायचा आहे. मायेची श्राळ आणि श्रीफल देऊन सन्मानित करायचं आहे त्यांना. पाहूया प्रसादचा हा चेंडू येतोय मिड विकेट रिझन मध्ये. 1 बाउन्स 4. आणि पाहिला तर प्रशांत याच्या बॅट मधून चौकार जरूर आलाय. धावसंख्येत 4 ची भर पडले. पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला. धावसंख्या जाऊन पोहोचले 48. 48 धावा. पाहूया प्रसादचा पहिल्याच चेंडूवर चौकार मारलाय. प्रशांत हा आक्रमक फलंदाज आपण पाहतोय अमरशक्ती खारपेडंबे संघाचा. आणि पहिल्याच चेंडूवर चौकार आल्यानंतर आता मात्र दडपण वाढलं असेल गोलंदाजावर प्रसाद याच्यावर. पाहूया प्रसाद कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्यानंतर पाहूया प्रसादचा हा चेंडू. सामना करेल तो राईट हँड बॅट्समन प्रशांत. पाहूया प्रसादचा हा चेंडू प्रशांतसाठी. आता मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी. यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू होता. काहीच समजलं नाही फलंदाजाला. चेंडू जातोय निर्धाव. आणि येणारे 4 चेंडू आणि 29 धावांची गरज. पाहूया प्रसादचा चेंडू प्रशांतसाठी. आणि ठोकताय मिड विकेटच्या वरून. बिग 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 सिक्सर. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 54. येणारे 3 चेंडू आणि 23 धावांची गरज. पाहूया प्रसादचा हा चेंडू. सामना करेल तो प्रशांत. प्रशांतनी ठोकलाय गगनभेदी गगनचुंबी षटकार. इट्स अ बिग सिक्सर. थँक्यू डीजे. आपण पाहतोय प्रशांत याची एक अष्टपैलू कामगिरी आपण पाहतोय. षटकार चौकारांची आतिषबाजी करताना पाहतोय प्रशांत याला. येणारे 2 चेंडू आणि 17 धावांची गरज. पाहूया प्रसाद बॉलिंग मार्कवर. सामना प्रशांत. पाहूया आणि पाहूया झेल होऊ शकतोय. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. पण पाहतोय चांगली कामगिरी करून प्रशांत तंबूत वैयक्तिक 30 धावा कुठल्या आपल्या संघासाठी
अप्रतिम कामगिरी करताना पाहतोय प्रशांत. आता मात्र कमबॅक केलाय तो म्हणजे प्रसाद याने. चांगला झेल टिपला होता लॉंग ऑन परिसरामध्ये रोहन पाटील याने. येणारा एक चेंडू आणि 17 धावांची गरज. आता मात्र आपण पाहतोय दिशाहीन गोलंदाजी. पंच सांगतायत इट्स अ वाईट डिलिव्हरी. धावसंख्येत एक ची भर पडलंय. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 61. 61 धावा. येणारा एक चेंडू आणि 16 धावांची गरज. पाहूया प्रसादचा हा चेंडू. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. झेल होऊ शकतोय. प्रीतम आहे तिथे. झेल सुटलाय आणि सामना विजयी झालाय तो म्हणजे जयहनुमान बागदांडा बी संघ. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन तसेच पराभूत संघाचं सुद्धा हार्दिक अभिनंदन करतो.